हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा आपला विषय आहे उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी. वातावरणातील उष्णतेमुळे आपल्या आरोग्यासोबतच त्वचा कोरडी पडणे, पिंपल्स येणे यांसारखे अनेक स्किन प्रॉब्लेम तयार होतात. आणि असे स्किन प्रॉब्लेम थांबवण्यासाठी आपण घरगुती पद्धतीने आपली त्वचा कशी डिहायड्रेट करू शकतो ते आता आपण बघूया. पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उन्हाळ्यात घराबाहेर पडताना स्कार्फ किंवा रुमालाचा उपयोग करावा. त्याचप्रमाणे बाहेर जाताना सनग्लासेस नेहमी यूज करावे. त्याचे कारण म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या त्वचेपेक्षा आपल्या डोळ्याच्या आजूबाजूची त्वचा ही अतिशय नाजूक असते आणि त्यामुळे ती लवकर उन्हाच्या सानिध्यात आली तर त्वचा काळवंडते, डोळ्याखाली डार्क सर्कल येतात. त्यामुळे नेहमी बाहेर जाताना सनग्लासेस वापरा. उन्हाळ्याच्या दिवसात घाम आल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतोवर जास्तीत जास्त पाणी पिण्याचे प्रयत्न करा. उन्हाळ्याच्या दिवसात एकतर त्वचा कोरडी पडते किंवा तेलकट होते, तर अशा वेळी आपण एखादा ऑइल रिमूव्हर फेसवॉश वापरावा. त्याचप्रमाणे कुठे बाहेर जाताना हेवी मेकअप करणे टाळा. आपली त्वचा कोरडी पडू नये म्हणून आपण भरपूर पाणी प्यावे. त्याचबरोबर नियमित बॉडी लोशन लावावे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावणे खूप महत्त्वाचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसात घाम खूप येतो, त्यामुळे घाम शोषून घेण्यासाठी शक्यतोवर कॉटनचे कपडे वापरा. अशा दिवसात एकदम फिटिंगचे कपडे घालणे टाळा. त्याऐवजी सैल फिटिंगवाले कपडे तुम्ही घालू शकता. उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावेत. त्याचे कारण असे की काळा रंग हा उष्णता मोठ्या प्रमाणावर शोषून घेतो आणि आपण असे कपडे वेअर केल्यास आपल्याला ऊन लागण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त थंड वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा. या दिवसांमध्ये दुपारी विशेषतः अधिक काळजी घ्या, कारण दुपारचे टेम्परेचर हे खूप अधिक असते. तुम्ही जिथे राहता तेथील वातावरण थंड आहे की नाही याची खात्री घ्या आणि नसेल तर त्यासाठी AC किंवा पंख्याचा वापर करा. त्याचबरोबर आपल्या शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाठी रोज थंड पाण्याने अंघोळ करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत.